नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल किसान परिवारमध्ये हार्दिक स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हे दाखवणार की जे अद्रकचं काही बियाणे असतं त्याचं कशाप्रकारे आपण नियोजन केलेलं पाहिजे. म्हणजेच की आज आहे 17 मे, तर आता अद्रकची लागवडचे जे काही दिवस आहे ते थोडक्यात जवळ आलेले आहे. म्हणजेच आपण काही 27 मे 30 मे असं लागवड करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, अजून काही 15 एक दिवस तर बाकी आहे. तर आता आम्ही जे बियाण्याचं नियोजन असतं तर कसं प्रकार करतो ते मी तुम्हाला एवढं दाखवणार आहोत थोडक्यात. तर इथे बघा, आपलं बियाणं अशा प्रकारे आम्ही ठेवलेलं आहे. तर आपण बघू शकतो आपलं बियाणं कसं प्रकारे झालेलं आहे. तर बघू शकता तुम्ही, हे काय बियाणं आहे आपल्या अद्रकचे. बघा, हे काय असं कांदा आहे. तर याने असं कोंब आता आलेलं आहे. कांद्याला काय याच्या प्रकारे कोंब जे निघून आलेले आहे. याचे जे तुकडे राहतात, म्हणजे जे काही खाण जे आपण करत असतो ते अजून केलेले नाही आहे मी. ते आता करायचे आहे. अशा प्रकारे जे खांड आहे ते काय आपण करूया. त्याच्यानंतर आपल्याला या अद्रकची लागवड करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे पोते वगैरे झाकून ठेवायचे. त्याच्यावर रोज एक टाईम पाणी मारायचं आपल्या पंपाने. जास्त पाणी मारायचं नाही, कारण की जास्त पाणी मारल्याने खालून जे काही जास्त कोंब निघतात. थोडं थोडं पाणी मारायचं, म्हणजेच बियाणं जे हे सुरकटचं नाही आणि जास्त कोंबही निघत नाही. काय अशा प्रकारे आपल्याला कोंब जे आहे ते निघतात. कारण की जास्त मोठं जर कोंब झाली तर ती आपण लागवड करतो त्या टायमाला तुटून जातात. पण लहान लहान कोंब असताना तर जे तुटणार नाही. तर त्याचा आपल्याला फायदा होतो. म्हणजेच अद्रकची जे उगवण क्षमता जी राहते ती लवकर होते. अशा प्रकारे आम्ही बियाणं जे आहे म्हणजे ठेवलेलं आहे आपलं बियाणं. तर व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पुढची अशी काही माहिती, लागवड वगैरे सगळी जी करणार आहोत ती सगळी माहिती आपण व्हिडिओमार्फत टाकणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. जय हिंद.